हेलो, नमस्ते। दिसतंय सगळं व्यवस्थित? हॅलो, नमस्कार गोपाल सातपुते। नमस्कार तुषार धनगर सर। आता आपण सेशन स्टार्ट करतोय। प्रशांत हमने, नमस्कार सर। 12th सायन्स नंतर काय करायचे? नमस्कार महाराष्ट्रीयन कट्टा। तर सेशन सुरू करूया आपण। सर्वांचं मनापासून 12वी नुकताच निकाल जाहीर झाला आहे, त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा। त्यातल्या त्यात जे यावर्षी परीक्षेला मुकले किंवा नापास झाले काही कारणास्तव, तर पुढच्या वेळेस नक्की आपण ट्राय करा। तर आपण सेशन सुरू करूया। तर सुरुवातीपासून आपण 12वी नंतर नेमकं काय हा विषय आपला जो आहे की बऱ्याच अडचणी आहेत, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे। त्यातल्या त्यात सध्या कोविड-19ची जी अवस्था आपण पाहत आहोत आणि जी पेशंटची वाढती संख्या, रुग्ण वाढत आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यातल्या त्यात परीक्षा कशा घ्यायच्या किंवा ज्या आता नुकतीच 12वी झालेले विद्यार्थी आहेत, ते सायन्सचे किंवा कॉमर्सचे किंवा आर्ट्सचे विद्यार्थी असतील, यांना बरेचसे प्रश्न असे आहेत की यानंतरच्या ज्या प्रवेश परीक्षा आहेत, फॉर एक्झाम्पल मेडिकल असेल किंवा मेडिकल एंट्रन्स असतील किंवा इंजिनिअरिंग एंट्रन्स असतील, IIT JEE असेल, अदरवाईज जी तुमची नीट ही एक्झाम असेल किंवा जी आपण महाराष्ट्र राज्यासाठी जी MSCET घेतो, तर ह्या परीक्षा कधी होतील हे सांगणं जरा अनिश्चित आहे। आणि त्यातल्या त्यात ही जी संभ्रम अवस्था आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्व्हाइव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे। मग यासाठी आपण काय केलं पाहिजे, आधी याच्यावर जरा विचार केला पाहिजे। आता तुम्ही काय ध्येय निश्चित केले आहे हे देखील आपलं महत्त्वाचं आहे। यानंतर नेमकं सरकार काय ध्येय धोरण ठरवणार आहे हे आपल्याला माहीत नसून, उद्या जर आपल्या प्रवेश परीक्षा, आता दिसतोय, नमस्कार, तर आता उद्या जर आपल्या प्रवेश परीक्षा निश्चित झाल्या, समजा नीट किंवा IIT JEE सारख्या परीक्षा किंवा MSCET सारख्या सर्व परीक्षा जर आता घेण्यात आल्या, तर आपलं प्रिपरेशन आधी महत्त्वाचं आहे। याकडे देखील आपण आता लक्ष दिलं गेलं पाहिजे किंवा शासन काय निर्णय घेत आहे, जर प्रवेश परीक्षांद्वारे जर ते निश्चित करत असतील तर त्यावर देखील आपण तो फोकस केला पाहिजे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वी नंतर काय, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12वी नंतर काय काय गोष्टी असतात, तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्स। आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधून तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी दिसतील, तर आर्ट्स, सायन्स, कॉमर्समधून फॉर एक्झाम्पल बघायला गेलं तर आपल्याला प्लेन सायन्स दिसतं,
12वी सायन्स झाल्यानंतर अगदीच BSc किंवा BSc, अदरवाईज BCom, अदरवाईज BA एवढंच आपल्याला माहिती आहे. परंतु त्यामध्ये नेमकं काय करावं जे आपल्या करिअरसाठी एकदम योग्य असेल, ज्याच्याद्वारे खूप चांगलं करिअर आपलं घडू शकतं, याकडे आपण निश्चितच फोकस केला पाहिजे. तर मी महत्त्वाचा विषय हे सांगू इच्छितो की बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये आर्ट्स फॅकल्टीकडे जाऊन की त्यांना हे माहीत नसतं की आर्ट्स फॅकल्टीमध्ये जाऊन आपण नेमकं काय केलं. तर हे सुद्धा बऱ्याच अवस्था आहे आर्ट्स फॅकल्टीमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या आहेत. आता उदाहरणार्थ सांगायला गेलं तर आर्ट्समध्ये काय काय करता येईल, तर आपण हिस्ट्री हा विषय घेतो किंवा इकॉनॉमिक्स हा विषय घेतो, अदरवाईज आपण पॉलिटी हा विषय घेतो. परंतु आपल्याला त्याबद्दलचे करिअर माहिती नसतात किंवा त्या व्यतिरिक्त सुद्धा आर्ट्स फॅकल्टीमध्ये करिअर आहेत, याच्याबद्दल आपण गांभीर्यपूर्वक पाहत नाही त्याला. आणि नेमकं काय करावं, जर तुम्ही आर्ट्स ही फॅकल्टी चूज केलेली असेल तर त्यामध्ये तुम्ही 2-3 गोष्टी करू शकतात. प्रामुख्याने जर पाहायला गेलं तर पदवी करत असताना आर्ट्स नंतर 12वी आर्ट्स नंतर काय केलं पाहिजे. तर आता तुम्हाला पहिला प्रश्न मला हे सांगावा असा वाटतो की मला जे आवडतं आहे, मला जे जमतं आहे आणि मला केल्याने स्वतः केल्याने ते खूप छान वाटेल आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे आणि तेच करिअर मला निश्चित निवडायचं आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की 12वी नंतर करिअर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने निवडतो आणि त्यानंतर ज्या पुढे जाणाऱ्या ज्या आपल्या अडचणींना सामोरे जावं लागतं त्यामध्ये खूप खूप अडगडीत पडल्यासारखं होत असतो माणूस. आणि म्हणून आता आपण चूज करताना आर्ट्समध्ये काय केलं पाहिजे, तर आर्ट्समध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सिलेक्टेड काही कोर्सेस आहेत आर्ट्समध्ये पण ते आपण निश्चित करून घेतले पाहिजेत की जेणेकरून आर्ट्स करत असताना त्याचा फायदा कुठे कुठे होऊ शकतो. मग आता ते जर पाहिलं तर आर्ट्समध्ये आहे तुम्ही हिस्ट्री हा विषय घेतला तर हिस्ट्री विषय घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्ही आर्चरीमध्ये गेलात, आर्चरीमध्ये कसं आहे की तुम्ही पुरातत्व विभागामध्ये तुम्हाला चांगल्या संध्या तिथे मिळू शकतात. किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण नाणेशास्त्र घेतलं तर नाणेशास्त्र देखील इतकं इम्पॉर्टंट म्हणजे करिअर आहे आर्ट्स फॅकल्टीमधलं की नाणेशास्त्रामध्ये तुम्ही चांगल्यातलं चांगला बेसिकली चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी करू शकतात. त्या म्हणजे कोणकोणत्या, उदाहरणार्थ नाणेशास्त्र हे निवडून तुम्हाला पुन्हा तिथे पुरातत्व विभागामध्ये तिथे बोलावलं जाऊ शकतं आणि तिथे तुम्हाला चांगल्या पद्धतीची नोकरी लागू शकते. उदाहरणार्थ हे आर्ट्सचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आर्ट्समध्ये तुम्ही जर पॉलिटी हा विषय घेतला असेल तर तुम्ही पॉलिटी हा विषय घेऊन तुम्ही ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, परंतु नेमक्या संध्या काय त्याच्यामध्ये तेही आपण बघितलं पाहिजे. आता हा राज्यशास्त्र जो विषय आहे, पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र, तर राज्यशास्त्र विषयामध्ये तुम्ही करिअर कशा पद्धतीने निवडू शकतात, तर जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ज्या ज्या काही विद्यापीठांच्या काही एंट्रन्सेस असतात ज्या PG साठी असतात, अदरवाईज काही सेपरेट कॉलेजेस आहेत राज्यशास्त्राच्या, तर त्या राज्यशास्त्राच्या त्या कॉलेजेसच्या एंट्रन्स देऊन, फॉर एक्झाम्पल जर म्हणायला गेलं तर पुणे हे शहरामध्ये गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स GIP नावाची एक त्यांच्या पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सची एक एंट्रन्स असते. त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन त्या प्रवेश परीक्षेद्वारे ॲडमिशन घेऊ शकतात आणि त्याद्वारे पण तुमचं चांगल्यातलं चांगलं करिअर त्या ठिकाणी घडू शकतं. तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणायला गेलं तर राजकीय विश्लेषक तुम्ही होऊ शकतात, तुम्ही एडिटर होऊ शकतात, तुम्ही वृत्तनिवेदक होऊ शकतात. हे कधी शक्य आहे, जेव्हा तुम्ही आर्ट्समध्ये त्या विषयाचं सखोल ज्ञान घेतलं असेल तर त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये होत असतो. बऱ्याच वेळेस आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं असं होत आहे की ते करिअर निवडतात आर्ट्समध्ये, हिस्ट्री हा विषय ठेवतात, पण हिस्ट्रीचा पुढे जाऊन काय फायदा आहे, इकॉनॉमिक्सचा काय फायदा आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. तर इकॉनॉमिक्स सारख्या विषयामध्ये जर तुम्ही करिअर केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही BA इन इकॉनॉमिक्समध्ये केलं, MA इन इकॉनॉमिक्समध्ये केलं, तर तुम्ही इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसेस IES नावाची एक्झाम असते, भारतीय लोकसेवा आयोग जो आहे तो ते कंडक्ट करत असतो. म्हणजे UPSC द्वारे तुमची निवड ही केली जाऊ शकते इंडियन इकॉनॉमिक्स सर्व्हिसेसमधून. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत आणि आपण त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. आता राहिला विषय आर्ट्समध्ये भाषांचा. जर तुम्ही मराठी भाषा किंवा इंग्लिश भाषा जर तुम्ही 2 भाषा शिकत आहात, त्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही इतरत्र भाषा शिकू शकतात. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर भाषा कोणकोणत्या आहेत, तर भाषा जर पाहायला गेलं तर तुम्ही जापनीज शिकू शकतात, तुम्ही चायनीज शिकू शकतात,
तुम्ही US इंग्लिश शिकू शकतात, त्यातल्या त्यात तुम्ही चांगल्यातली चांगलं जर पाहायला गेलं तर तुम्ही स्वीडिश भाषा शिकू शकतात. याचा फायदा तुम्हाला नक्कीच अनुवादक म्हणून नक्कीच होऊ शकतो. उदाहरणार्थ बाहेरील जे पब्लिशर्स असतात तर त्यांना अनुवादकाची खूप मोठी गरज असते प्रकर्षाने, कारण त्या त्या देशामध्ये उदाहरणार्थ जर तुम्ही चायनीज भाषा तुमची चांगली असेल आणि तिथं तुमच्या म्हणजे जो फॉरेनचा एखादा लेखक असेल आणि त्या लेखकाला त्या चायनीज भाषेचा अनुवाद जो आहे तो मराठीमध्ये करायचा असेल तर निश्चितच तुम्हाला तो फायदा होऊ शकतो. आता तुम्ही आर्ट्समध्ये जर करिअर निवडला आहे तर आर्ट्समध्ये करिअर निवडत असताना या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे होत्या किंवा बघितल्या पाहिजे. आता हे जे आहे आर्ट्स फॅकल्टीचा आपण जो विचार करतो आहे तर आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा खूप चांगल्या संध्या आहेत. आता ह्या संध्या आपण निवडताना काय काय केलं पाहिजे, तर आर्ट्समध्ये तुम्ही कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहात. आता जर तुम्ही ग्रॅज्युएशन झालं आहे किंवा तुम्ही साधारणतः जर आर्ट्समध्ये आला आहात तर तुम्ही BSW देखील तिथे करू शकतात, MSW करू शकतात. खूप मोठमोठ्या ज्या NGOज आहेत त्या NGOजमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी तिथे उपलब्ध होऊ शकते. तर निश्चितच या संधींचा तुम्हाला फायदा होईल आणि त्या संध्या ज्या आहेत त्यांचा आपल्याला म्हणजे नेमकं त्याला शॉर्ट ॲनालिसिस आपले झाले पाहिजेत. आपण नेमकं त्याला ॲनालाइज करत नाही की कुठे कुठे कशा संध्या आहेत करिअरच्या, त्यामध्ये आपलं करिअर कसं होऊ शकतं आणि पुढे जाऊन आपल्याला नेमकं काय करायचं आहे या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात. आता बऱ्याच वेळेस आर्ट्समध्ये विद्यार्थ्यांना संभ्रम खूप मोठा आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना 12वी आर्ट्स झाला की त्याला असं वाटतं की पुढचं करिअर फक्त ग्रॅज्युएशन आहे, पण ग्रॅज्युएशन व्यतिरिक्त सुद्धा खूप चांगल्या गोष्टी त्यामध्ये घडू शकतात. आता इथे जर पाहिलं तुम्ही तर इथे जर पाहिलं तर या ठिकाणी आर्ट्समध्ये आपण वृत्तनिवेदक चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. जर आपला विषय हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, त्यातल्या त्यात जर तुम्ही जॉग्राफी हा विषय निवडलेला असेल तर तुम्ही भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून तुमचं MSc झाल्यानंतर ज्युनियर भूगर्भशास्त्र जे तंत्रज्ञान आहे ते जिल्हा परिषद आहेत, मेट्रोलॉजी डिपार्टमेंट आहे. फॉर एक्झाम्पल सांगायला गेलं तर हवामान खातं जे आहे त्या ठिकाणी सुद्धा तुमच्या मोठ्या प्रमाणात वॅकन्सी ज्या असतात, परंतु आपण त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. आता तुम्ही BA इन जॉग्राफीमध्ये केलं, परंतु तुम्ही जेव्हा MA इन जॉग्राफीमध्ये करतात आणि इंग्लिशमध्ये जेव्हा तुम्ही करतात तर तुम्हाला MSc इन जॉग्राफी नावाची एक पदवी पोस्ट ग्रॅज्युएशनची पदवी मिळत असते. पदव्युत्तर शिक्षण जे आहे ते तुम्ही त्याच्यामधून करू शकतात आणि त्यातल्या त्यात अगदीच हवामान खातं जे आहे, मेट्रोलॉजी जे डिपार्टमेंट आहे त्या हवामान खात्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे तुमचं करिअर घडू शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदा आहेत किंवा ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामधील देखील भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून एक पद असतं, त्या ठिकाणी तुम्ही तिथे फॉर्म भरून आपलं पद निश्चित करू शकतात. त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे पण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आर्ट्स फॅकल्टीच्या ज्या सांगायला गेलं तर तुम्ही जर इतिहास हा विषय तुमचा चांगला असेल तर तुम्ही गाईडसुद्धा होऊ शकतात. चांगल्या पद्धतीने तुम्ही लोकांना गाईड करू शकतात. त्या ठिकाणी पुरातत्व विभागाचं तुम्हाला जर चांगलं ज्ञान असेल तर विशेषतः तुम्ही प्राचीन वास्तुशास्त्र जर चांगलं शिकलेले असणार किंवा प्राचीन शिल्पकला चांगल्या पद्धतीने तुम्हाला अवगत असणार किंवा तुम्हाला लँग्वेजेसचा चांगला अभ्यास असणार, प्राचीन ज्या भाषा आहेत त्या जर तुम्ही शिकलेला असणार तर नक्कीच तुम्हाला त्याचा देखील फायदा तिथे होत असतो. विशेषतः महत्त्वाचा विषय तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजकडे जास्त भर दिला गेला पाहिजे तुमचा. तर प्रॅक्टिकल नॉलेज जे आहे प्रॅक्टिकल नॉलेजकडे जास्त भर दिला गेला पाहिजे. प्रत्येक विषयामध्ये प्रॅक्टिकली आपण विचार केला गेला पाहिजे त्यामध्ये. तर आर्ट्सच्या बाबतीत हे मी तुम्हाला सांगेल. आणि कॉमर्स जो आपला जो पार्ट आहे कॉमर्सचा, तर कॉमर्सच्या बाबतीत आपण म्हणूया की कॉमर्समध्ये देखील खूप चांगल्या संध्या तिथे उपलब्ध आहेत. जर कॉमर्समध्ये पाहिलं तर मॅनेजमेंट स्टडीज ज्या आहेत, खूप साऱ्या मॅनेजमेंट स्टडीज आहेत. BBM आहे, BBA आहे. त्यातल्या त्यात तुम्ही BBA चांगल्या पद्धतीने केलं तर तुम्ही MBA करू शकतात किंवा BBM चांगलं केलं असेल तर तुम्ही MBM करू शकतात किंवा MBA करू शकतात. त्यानंतर देखील त्या जर चांगल्या कॉलेजेसचा तुम्ही एंट्रन्स दिल्या तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात चांगलं करिअर घेण्यासाठी किंवा प्लेसमेंट चांगल्या कॉलेजला जर तुम्ही तिथे MBA किंवा MBM केलं असेल तर तिथे सुद्धा तुम्हाला चांगल्या संध्या तिथे आहेत. आता त्यानंतर तुम्ही कॉमर्समध्ये जर पाहिलं तर विशेषतः कॉमर्समध्ये मॅनेजमेंट्स, अकाउंट्स आणि टॅक्सेशन्स, इन्शुरन्स यामध्ये या सेक्टरमध्ये जर तुम्ही व्यवस्थितरित्या लक्ष घातलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्हाला पॅकेजेस आणि विशेषतः
एक सर्व्हिसेस त्या कंपनी अलॉट करत असतात, त्यामध्ये देखील खूप चांगल्या संधी आहेत ज्याकडे खूप मोठा कल कमी आहे. आता निश्चित जर आपण पाहिलं तर निश्चित जर आपण याकडे पाहिलं की कॉमर्समध्ये कोणकोणत्या गोष्टी चांगल्या आहेत, तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर शेअर मार्केट सुद्धा एक चांगलं स्किल, ते तर प्रत्येक जण शिकू शकतं. परंतु जर तुम्ही शेअर मार्केट आहे, कॉमोडिटी मार्केट आहेत, या प्रकारचे कोर्सेस जर त्या ठिकाणी केले तर मुंबई विद्यापीठामध्ये बीकॉम इन फायनान्शियल मार्केट्स नावाचं एक हे आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं बीकॉम करू शकतात. तिथं त्यांची एंट्रन्स मुंबई विद्यापीठाची तुम्हाला एंट्रन्स द्यायची आहे आणि मुंबई विद्यापीठाची एंट्रन्स देऊन तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतात. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये एक BMS नावाचा एक कोर्स आहे कॉमर्स झालेल्यांसाठी, जे 12वी कॉमर्स जे होतील तर त्यांना की मॅनेजमेंट स्टडीजसाठी BBA आणि BMS असे 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कॉमर्समध्ये विशेषतः तुम्ही अकाउंट्स, फायनान्स याच्यामध्ये जर जास्त फोकस केला तर तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये खूप चांगल्या संधी आहेत. आता नुसतेच गव्हर्नमेंट्स बँक्समध्ये नाही तर तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या संध्या या प्रायव्हेट बँकांमध्ये देखील आहेत. खूप चांगल्या पद्धतीने ॲक्सिस बँक्स आहेत, HDFC बँक आहेत, ज्या मोठमोठ्या लेवलला खूप मोठं काम करत आहेत. IDBI सारख्या बँक आहेत. या सर्व बँक ज्या आहेत या बँक खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने एक फायनान्शियल असेट्स त्यांनी जनरेट केला आहे आणि त्यामुळे तिथे देखील तुम्हाला चांगल्यातले चांगले पॅकेजेस हे ते बँक्स जनरेट करून देतात. त्यामुळे आपण जेव्हा BCom किंवा MCom जेव्हा करतो तर त्यावेळेस आपले सब्जेक्ट सुद्धा व्यवस्थित निश्चितच आपले चूज केले पाहिजेत की आपल्याला HR मध्ये करायचं आहे किंवा आपल्याला फायनान्समध्ये करायचं आहे किंवा मार्केटिंगमध्ये करायचं आहे. मग मार्केटिंगमध्ये किंवा फायनान्समध्ये किंवा HR मध्ये करायचं असेल तर BComला चांगलं लक्ष दिलं गेलं पाहिजे की आपल्याला मार्केटिंग हा सब्जेक्ट चांगल्या पद्धतीने शिकायचा आहे. जर आपल्याला मार्केटिंगमध्ये करिअर करायचं आहे पुढे जाऊन MComचं, किंवा इकडे जर तुम्ही HR मध्ये जर तुम्ही करिअर करत असणार तर HRच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, त्या प्रॅक्टिकली आपण त्याला बघितलं पाहिजे. त्यानंतर जर तुम्हाला फायनान्समध्ये बघितलं जर विचार केला तर बँकिंग आपलं एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेलं पाहिजे. मग बँकिंग सेक्टरमध्ये काम करायचं असेल तर त्याचे सगळे बिझनेस मॅनेजमेंट्स असतील, बँकिंगचे मॅनेजमेंट्स असतील, हे सगळं आपल्याला जमलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि विशेषतः सांगायचं म्हटलं तर कॉमर्स ही अशी एकमेव फील्ड आहे की तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात जॉब्स देखील आहेत. आता यामध्ये देखील कंपनी सेक्रेटरी नावाचा एक कोर्स असतो, CS नावाचा, तर ते सुद्धा तुम्ही त्यानंतर करू शकतात कंपनी सेक्रेटरीसाठी आणि कॉर्पोरेट लेवलला खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. त्यानंतर लॉ अँड टॅक्सेशन जर तुम्ही BCom केलं असणार तर तुम्हाला 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा कोर्स जो आहे लॉ अँड टॅक्सेशनसाठी ते तुम्ही तिथे करू शकतात. लॉ अँड टॅक्सेशन झालं असेल तर तुम्ही ॲज स्टेट टॅक्स प्रॅक्टिशनर STP म्हणून काम करू शकतात. त्यातल्या त्यात जर तुम्ही चांगले तुमचे कन्झ्युमर्स जोडता आले, तुम्हाला बाजारातील खूप चांगल्या तुमच्या ओळखी असतील, त्यानंतर तुम्ही चांगले ॲडवायझर तिथे होऊ शकतात. एखाद्याला चांगला सल्ला तुम्ही देऊ शकतात. नुसतंच फक्त ग्रॅज्युएशन BCom मधून झालं आहे म्हणून आपण काही एक करत नाही. तर या ज्या संधी आहेत याच्याकडे आपण निश्चित बघितलं पाहिजे. भरपूर वेळा काय होतं की विद्यार्थी अभ्यास करतात किंवा ते ग्रॅज्युएशन देखील होतात, परंतु त्यांना संध्या ॲक्च्युली कळत नाही. तर त्या संध्या कळवून घेण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टींची आवश्यकता आहे की आपण नेमकं काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे, आपला रूट कॉज काय असला पाहिजे. तर BCom मध्ये खूप चांगल्या संध्या तुम्हाला तिथे अवेलेबल आहेत. तर निश्चितच BCom किंवा MCom करत असताना, कॉमर्स याच्यामध्ये करत असताना कॉमर्सच्या या संध्यांच्या नक्कीच आपण फायदा घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आता कंपनीच्या बाबतीत अकाउंट्स जर तुमचे चांगले असतील तर कंपनीमध्ये तुम्हाला अकाउंट्स ॲज अकाउंट्स मॅनेजर्स किंवा अकाउंटंट म्हणून खूप चांगल्या संध्या कॉर्पोरेट सेक्टरमध्ये देखील आहेत. शेअर मार्केटमध्ये देखील तुम्ही चांगले ॲडवायझर होऊ शकतात. एखादे खूप चांगले मोठमोठे ब्रोकर जे आहेत, फॉर एक्झाम्पल मोतीलाल ओसवाल आहे, झिरोदा आहे, यांच्यामध्ये जर तुम्ही एक ॲनालिसिस टीममध्ये काम केलं तर निश्चितच तुम्हाला तिथे सुद्धा चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. त्याच्यासाठी तुम्ही बिझनेस मॅनेजमेंट शिकलं पाहिजे आणि बिझनेस मॅनेजमेंट जर तुम्ही चांगले शिकले असणार तर निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि बेसिकली या सर्व गोष्टींचा प्रॅक्टिकली आपला विचार झाला पाहिजे, याकडे आपला फोकस असला पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की सगळं थेरॉटिकल आपला अभ्यास जो आहे तो सुरू असतो आणि थेरॉटिकल अभ्यास सुरू असल्यामुळे काय होतंय की या सगळ्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतंय.
की आपण प्रॅक्टिकली कोणत्याच गोष्टीचा विचार करत नाही. अगदी आता 12वी झालेला विद्यार्थी जो असतो तो थोडासा एकदम घाबरून असतो की करिअर काय करायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचं. बऱ्याचदा प्रश्न असे असतात की कारण ते वय असं असतं की एक भन्नाट असतं की या वयामध्ये आपण काहीही करू शकतो, पण मग काहीही करू शकतो म्हणजे काय, नेमकं काय करावं, हे सर्व प्रश्न आपल्या पुढे ठाकलेले असतात. आणि अशा वेळेस जर तुम्हाला योग्य मार्गदर्शक मिळाला नाही किंवा योग्य कोणीतरी सांगणारा किंवा सल्ला देणारा मिळाला नाही तर त्यामुळे आपल्याला खूप मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. त्यासाठी एकच गोष्ट सांगेल मी तुम्हाला की एक चांगलं करिअर निवडण्यासाठी काय करावं. तर चांगलं करिअर निवडण्यासाठी त्याच्या आधी सगळ्या गोष्टींची माहिती घेणं, सखोल माहिती घेणं आवश्यक आहे. मग सखोल माहिती घेणं म्हणजे काय करणं नेमकं, तर सखोल माहिती घेणं म्हणजे 2-3 गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या पाहिजेत. की जर तुम्हाला करिअर निवडायचं असेल, तुम्हाला कशात आवड आहे, तर आवड समजा तुम्हाला मेडिकलमध्ये आवड आहे, तर मग मला मेडिकलमध्ये आवड आहे तर मी निश्चितच त्या गोष्टीचा विचारपूस केली पाहिजे की नेमकं मला करिअर कशामधून करायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल मला यामधून करिअर करायचं की बाबा समजा एखादं आपण मेडिकलचं उदाहरण घेऊ तर मला कार्डिओलॉजिस्ट व्हायचं आहे, न्यूरोलॉजिस्ट व्हायचं आहे, युरोलॉजिस्ट व्हायचं आहे, नेमकं काय करायचं आहे मला, किंवा मला फक्त मेडिसिन्स करायचे आहेत, मला BDS करायचं आहे. जर तुम्ही मेडिकल फील्डमध्ये जात असणार, जर तुम्ही नीट देत असणार तर तुम्ही नीट देत असताना सुद्धा या गोष्टींचा विचार केला पाहिजे की मला नेमकं काय चूज करायचं आहे. म्हणजे मी आजपासून त्याची परिपूर्ण माहिती घेईल आणि त्यानंतरच मी त्या ठिकाणी पाऊल टाकेल. म्हणजे मला ते जमणार आहे का, आणि जमणार आहे तर ते कसं जमणार आहे, माझं नेमकं मला ते अडचणी येणार नाहीत का, किंवा माझ्याकडून ते होईल का. हे मी निश्चित सांगू नाही शकत, ते सगळं डिपेंड करतं आपल्यावर. होईल म्हणजे कसं की जर सांगायचं म्हटलं तर कसं होईल हा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो त्यावेळेस एक गोष्ट मी सांगू इच्छितो की आपल्यातली स्ट्रेंथ काय आहे आणि त्याचं युटिलायझेशन आपल्याला कसं करायचं आहे, आपलं पोटेन्शियल आपण कसं वापरू शकतो. मग त्याकडे आपण पहिला फोकस केला पाहिजे की आपलं पोटेन्शियल काय आहे. मग पोटेन्शियल काय म्हणजे की आपल्याला कशात इंटरेस्ट आहे, आणि इंटरेस्ट आहे तर तो आपण निश्चित नेऊ ना, तर आपलं ध्येय आपण निश्चित गाठू ना, याकडे आपला निश्चित कल असला पाहिजे. आता बऱ्याचदा काय होतं की माझा मित्र करतोय म्हणून मी करिअर निवडतो आहे, अशा बऱ्याचशा भूमिकांमध्ये विद्यार्थी असतात. तर माझा मित्र करिअर निवडतोय म्हणजे काय की माझा मित्र मेडिकल सायन्सला जातोय, तो माझा खूप जवळचा मित्र आहे आणि म्हणून मला त्या फील्डमध्ये इंटरेस्ट नाही आहे. आपण दोघं मित्र आहोत म्हणून आपल्याला दोघांना एखाद्या कोर्सबद्दल माहिती नसून एकाला माहिती आहे पण दुसऱ्याला माहित नाही, आणि जर तो तुमचा मित्र सांगत असेल की चल आपण दोघं ऍडमिशन घेऊ, तर बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला त्याबद्दल माहिती नसतं आणि आपण अचानकपणे ऍडमिशन घेतो. माझा मित्र करतोय म्हणून मी पण करतोय, असं अजिबात करायचं नाहीये. जर तुम्हाला ते निश्चित जमत असेल किंवा जर त्याच्याबद्दल परिपूर्ण तुम्हाला माहिती असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही ते करू शकतात, हे आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की असे कोर्सेस निवडतो आपण की त्यामध्ये प्रचंड मोठा पैसा लागणार आहे आणि तो पैसा आपला तिथं जातो, वाया जातो कधी कधी, आणि त्याच्यामधून फेल्युअर्स जेव्हा येतात तर त्यावेळेस त्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. तर तसं न होता आपल्याला आपलं योग्य करिअर कसं निवडता येईल याच्याकडे आपला फोकस असला पाहिजे. मग नेमकं काय करावं, तर मी तुम्हाला हे सांगेल की यासाठी काय काय करता येईल. यासाठी मी तुम्हाला सांगेल की ज्या गोष्टीसाठी तुम्ही करिअर निवडता आहात त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती घेणं, त्याचा योग्य सल्ला घेणं, ते आपल्यापैकी किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला जाऊन भेटणं की बाबा तू मेडिकल केलं आहेस, कसं केलं आहेस, यामध्ये मला इंटरेस्ट आहे, मला ते करायचं आहे, तर माझा रूट कॉज कसा असेल हे निश्चित आपण त्यांना विचारलं पाहिजे. मग 12वी नंतर काय, असं जेव्हा प्रत्येक वेळी जेव्हा प्रश्न पडतो तर आपल्याला एकच गोष्ट सांगितली जाते, तुम्ही कॉमर्स करा, तुम्ही आर्ट्स करा, तुम्ही सायन्स करा आणि बस झालं. सायन्स केल्यानंतर मग तुम्ही सायन्समध्ये काय करा तर नीट द्या, JEE द्या, किंवा तुम्ही कॉमर्समध्ये आलात तर BCom करा किंवा तुम्ही MBA करा. असं नाही होत, म्हणजे जे आपण ठरवतो तर तसं नाही होत. तर त्यामध्ये सुद्धा आपण व्यवस्थितरित्या नेमक्या संध्या ओळखून ह्या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आपलं हे फ्युचरचे जे करिअर आहे तर त्यामध्ये आपण मार्केट कंडिशन्स बघितल्या पाहिजेत की मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे, म्हणजे बाजारामध्ये नेमकी मागणी कशाची होणार आहे.
फॉर एक्झाम्पल कॉमर्स फील्डमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलंय आणि नेमकं बाजारामध्ये स्लॅक आला आहे किंवा तो नंतरचा भाग झाला की पुढे जाऊन काय होतंय, परंतु आज मार्केटची डिमांड काय आहे आणि पुढे जाऊन त्याची डिमांड काय असणार आहे हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं की मार्केट डिमांड्स वेगळ्या असतात आणि आपलं करिअर आपण एकतर कोणत्या तरी वेगळ्या दिशेला करत असतो आणि अशामध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. तर तसं होऊ नये आपलं, तर हे मी तुम्हाला सांगेल. दुसरी गोष्ट अशी सांगेल की करिअर निवडताना एक योग्य आपली एक लाईन ठरवायची, ABC प्लॅन आपला ठरवायचा आहे. ए प्लॅनमध्ये जो तुम्ही त्याला प्रायोरिटी देणार आहात, बी प्लॅनमध्ये जर तुम्ही ती प्रायोरिटी नाही झाली तर तुमचा बी मधला जो इंटरेस्ट आहे, थोडाफार इंटरेस्ट असेल अशी तुम्हाला फील्ड चूज करायची आहे. आणि सी मध्ये असं आहे की नाही हे नाही तर ते बरं व्हा. तर अशा वेळेस तुम्हाला जर समजा A-B प्लॅन जर तुमचा बसला असेल तर सी प्लॅन तुमचा रेडी असला पाहिजे. परंतु नाहीतर काय होतं, बऱ्याच वेळेस काय होतं की मुलांच्या लिस्टेड असतात. लिस्ट कशा असतात की याला नाही लागला तर त्याला आपण ट्राय करू, त्याला नाही लागला तर त्याला ट्राय करू, त्याला नाही लागला तर त्याला ट्राय करू. आणि अशामध्ये काय होतं की सगळ्या संध्या हुकतात आणि कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी आपण ऍडमिशन घेतलं असतं आणि त्यामुळे मग पुन्हा तेच की आपल्याला समस्या पुढे येणार आहे. मग त्या समस्या येऊ नयेत यासाठी मी तुम्हाला सांगेल की ABC याप्रमाणे प्लॅन ठरवायचा आहे तुम्हाला. तर तो प्लॅन तुमचा कसा असला पाहिजे. जर तुम्हाला मेडिकलमध्ये जायचं असेल उदाहरणार्थ, तर मेडिकलची गोष्ट सांगेल तुम्हाला की 12वी नंतर मला मेडिकल करायचं आहे. मग माझा ए प्लॅन काय असला पाहिजे, तर मी नीट दिली पाहिजे. नीट दिली पाहिजे मग माझा MBBS ला नंबर लागेल. जर समजा तुम्ही नीट फेल झालात तर तुम्ही MSCET दिली गेली पाहिजे आणि त्याच्या रिलेटेड कोर्सेस कोणकोणते आहेत त्याचं सगळं तुमचा क्रायटेरिया झाला पाहिजे. नाहीतर मग तुम्ही जेव्हा नीट देतात तर तुम्ही फॉर एक्झाम्पल तुमचा BAMS ला नंबर लागला तर जरूर तुमचा बी प्लॅनमध्ये BAMS असलं पाहिजे किंवा तुमचा बी प्लॅनमध्ये तुमचं फार्मसी असलं पाहिजे. आणि राहिला सी प्लॅन, जर ते काही झालं नाही तर निश्चितच मी तुम्हाला सांगेल की अजून काय करता येईल त्यामध्ये. हॅलो 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 मी दिसतोय का तुम्हाला. तर काय आहे की यामध्ये ह्या सर्व अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो. दुसरी गोष्ट अशी आहे की बरेचसे विद्यार्थी भरकटलेले आहेत म्हणजे काय नेमकं की त्यामध्ये पण आपण बघितलेलं पाहिजे की आताच एक मेसेज आहे की PCB ग्रुपमधून BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन भेटेल का. तर PCB ग्रुपमधून निश्चितच तुम्हाला ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळेल आणि त्यासाठी तुम्हाला MSCET सुद्धा करावं लागणार आहे. MSCET केलं तर त्याच्या बेसवर तुम्हाला निश्चित नंतर नंबर लागेल तुमचा. आणि त्यामध्ये काय करावं लागेल की MSCET ही जी आहे ती फार्मसी आणि ॲग्रिकल्चरसाठी परीक्षा प्रवेश परीक्षा आहे आणि ती प्रवेश परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला हे करायचं, यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. दुसरी गोष्ट आहे की असा प्रश्न विचारला आहे की 73% आहेत सायन्सला, तर 73% मी काय केलं पाहिजे. तर 73% नाही केलं पाहिजे की असं काही निश्चित नसतं की आपल्याला पर्सेंटेज किती आहेत. पहिली गोष्ट म्हणजे पर्सेंटेज हे ॲबिलिटी दाखवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपली प्रोबॅबिलिटी काय आहे, आपण संभाव्य काय निश्चित करू शकतो याच्यावर डिपेंड करतं. पर्सेंटेज हा मॅटर नाही आहे. आणि बऱ्याच वेळेस काय होतं की आपण जास्तीत जास्त पर्सेंटेजवर फोकस करतो आणि पर्सेंटेजवर फोकस केल्यामुळे काय होतं की पर्सेंटेज हा पार्ट जर तुम्ही पाहिला तर पर्सेंटेजमध्ये काय होतं की पर्सेंटेजमध्ये अडचणी ह्या असतात की 73% आहेत म्हणून मग कसं ॲडमिशन घ्यायचं, कुठे ॲडमिशन घ्यायचं, आपण त्याला इम्पॉर्टन्स द्यायला शिकतो. परंतु त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पर्सेंटेज आपण मिळवताना
आपला सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट काय होता, बायोलॉजी होता, केमिस्ट्री होता, फिजिक्स होता. जर तो सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट ठरवतो कधी कधी की तुम्हाला कुठे गेलं पाहिजे. जर तुमचा केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा मॅथ्स सारखा सब्जेक्ट जर तुम्ही PCB घेतला असेल किंवा PCM घेतला असेल, ग्रुप जो असेल तुमचा PCM असेल आणि मॅथ्समध्ये इंटरेस्ट असेल, तर मी तुम्हाला हे निश्चित सांगेल की तुम्ही मॅथ्सकडे वळलं पाहिजे आणि मॅथ्समध्ये करिअर केलं पाहिजे. जर तुमचं केमिस्ट्री चांगलं असेल तर तुम्ही निश्चितच केमिस्ट्रीमध्ये तिथे चांगलं मिळवता येईल तुम्हाला. परंतु बऱ्याचदा काय होतं की आपण नेमकं करतो काय, तर आपल्याला जे आवडतं ते न करता आपण कोणीतरी सांगितलंय म्हणून त्या करिअरमध्ये आपण एंट्री करतो आणि त्या करिअरमध्ये घुसल्यानंतर काय होतं की तिथून परत येणं शक्य होत नाही. तर तसं न होता आपल्याला निश्चित ध्येय गाठायचं आहे आपल्याला. तर त्यामुळे पर्सेंटेजवर आपण प्लीज फोकस करू नका. मी पर्सेंटेजवर फोकस याच्यासाठी नाही सांगत आहे की पर्सेंटेज काय करतात की एक क्रायटेरिया निश्चित नाही करत ते, तर त्यासाठी प्रवेश परीक्षा क्रायटेरिया निश्चित करत असतात. आता तुमचा PCB ग्रुप जर असेल तर तुमचा B ग्रुप झाला, तर त्यामध्ये तुम्ही ॲग्रिकल्चर किंवा फार्मसी CET तुम्ही तिथून करू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला मेडिकलमध्ये इंटरेस्ट असेलच तर तुम्ही BAMS किंवा BUMS नावाचा एक चांगला 5 वर्षाचा जो कोर्स आहे ते देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने एक शिक्षण घेऊ शकतात की जे BUMS नावाचा एक चांगल्या पद्धतीचा 5 वर्षाचा कोर्स जो आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकतात. तर दुसरी गोष्ट, बऱ्याचशा लोकांनी असा प्रश्न सुद्धा विचारलाय की ॲग्रिकल्चरचं काय आहे. तर ॲग्रिकल्चरला आता आधी कसं होतं की पर्सेंटेजवर त्याचे सिलेक्शन्स व्हायचे, तर आता पर्सेंटेज न घेता आपले सिलेक्शन्स आता या बेसवर होतात की CET बेसवर होतात. MS CET नावाचा जो प्रकार आहे त्या बेसवर आपले सिलेक्शन होत असतात. आणि फार्मसी जो आहे तुम्ही B फार्मसी करू शकतात 12वी नंतर. त्यातल्या त्यात जर तुम्हाला B फार्मसीला जर नंबर लागला नसेल, तुमचा A प्लॅनमध्ये तुमचा B फार्मसी ठेवला आहे तुम्ही, आणि जर A प्लॅनमध्ये जर बी फार्मसी हा प्लॅन तुमचा फसला असेल तर तुम्ही इकडे D फार्मसी सुद्धा तुम्ही करू शकतात आणि D फार्मसी केल्यानंतर पुन्हा B फार्मसीला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगची जी JEE जी आहे तर ती JEE तुम्ही देतात आणि JEE दिल्यानंतर काय होतं की तुम्हाला नुसतंच इकडच्या कॉलेजेस नाही तर तुम्ही आउट ऑफ इंडिया जाऊ शकतात, सॉरी आउट ऑफ स्टेट जाऊ शकतात. तर आउट ऑफ स्टेटमध्ये कसं आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही चांगल्यातले चांगले कॉलेजेस निवडू शकतात. NIIT सारखे कॉलेजेस आहेत, IIT सारखे कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने ॲडमिशन मिळू शकतात जर तुम्ही विचार केला तर. तिथे पॅकेजेस देखील चांगले मिळतात. जर आपण आता इंजिनिअरिंग पाहिलं तर मार्केट डाऊन आहे असं आपण गृहीत धरलं आहे, परंतु जर आपण चांगल्या संध्या शोधल्या तर नक्कीच सुरुवातीला थोडंसं अडचणीचा सामना करावाच लागणार आहे, परंतु नंतर जर तुम्ही पाहिलं तर इंजिनिअरिंगची अवस्था एवढी डबघाईला गेलेली नाही जसं आपण विचार करतो. म्हणजे काय आहे की यामध्ये जे आपण इंजिनिअरिंगकडे जर तो पाहण्याचा कल असा असेल की माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलंय आणि हे 4 वर्षासाठी मी 4 वर्षामध्ये स्लॅक आला आहे, खूप सारं म्हणजे स्लॅक आल्यामुळे खूप मार्केट डाऊन आहे. तर मार्केट डाऊन असल्यामुळे मुलं काय विचार करतात की नाही हे करिअर केलेलं नाही आहे. आता तुम्ही 4 वर्षापूर्वी पाहिलं असतं तर मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल या कोर्सेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती किंवा ENTC सारखा कोर्स होता त्याच्यामध्ये गर्दी होती. मग ते नेमकं अचानक काय झालं, नेमकं काय होतं की यामध्ये इंजिनिअरिंगसाठी जेव्हा तुम्ही चूज करतात इंजिनिअरिंगमध्ये की मी माझं मेकॅनिकल आता करू की नाही, तर 4 वर्षानंतर परिस्थिती बदलणारच आहे. कारण ज्यामध्ये जर आता ॲडमिशन झाले नाहीत तर पुढच्या वेळेस काय होतील की त्यामध्ये पुन्हा तिकडे रिक्वायरमेंट तुमची भासणार आहे आणि रिक्वायरमेंट भासणार आहे म्हणून निश्चितच आपण ते करिअर केलं पाहिजे. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर मेकॅनिकलमध्ये चांगलं करिअर त्या ठिकाणी होऊ शकतं. तर हे आपण बघितलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतंय की आपण नेमकं काय करायचंय ना ही चूक आपण वारंवार करतो आहे. आणि दुसरी गोष्ट हे मी तुम्हाला सांगेल की मला प्रश्न विचारला ज्यावरती हाके यांनी की सर ॲग्री ॲडमिशनसाठी काय लागतं. ॲग्री ॲडमिशनसाठी MS CET नावाची जी महाराष्ट्राची राज्याची एक प्रवेश परीक्षा असते ज्यामंत सर, ती परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आणि ती परीक्षा देऊन तुम्ही तिथे प्रवेश मिळवू शकतात. मग ॲग्रिकल्चर कॉलेजेसमध्ये काही प्रायव्हेट ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल KK वाघ आहे,
किंवा शहादा कॉलेज आहे किंवा इतरत्र तुम्ही नगर कॉलेजेस आहेत, परभणीचं म्हणजे जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत, फॉर एक्झाम्पल अमरावती ॲग्री कॉलेज आहे, हे सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. काही गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तर काही प्रायव्हेट कॉलेज देखील आहेत. तर मी तुम्हाला हे सांगेल की नुसतंच ॲग्रिकल्चर कॉलेज नाही तर हॉर्टिकल्चर कॉलेजेस देखील आहेत. तर हॉर्टिकल्चरमध्ये सुद्धा तुम्हाला चांगल्या संधी आहेत तिथे त्या ठिकाणी. तर हे आपण याकडे फोकस केला पाहिजे की नुसतं ॲग्री नाही आहे तिथं, तर ॲग्रीला सबस्टिट्यूट म्हणून एक हॉर्टिकल्चर देखील एक कोर्स आहे आणि हॉर्टिकल्चरमध्ये देखील चांगल्या संधी आहे. आता हे झालं तुम्ही आता 12वी नंतर मी सायन्सच्या बाबतीत सांगितलं. तर कॉमर्समध्ये सुद्धा ICW नावाचा एक चांगला कोर्स आहे की ज्याने तुम्हाला म्हणजे जसं की CA ज्या लेवलला काम करतात त्याच लेवलला तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करतात, एवढाच त्यांच्या आणि तुमच्यामध्ये फरक असतो ICWच्या या ठिकाणी. की ICW मध्ये कोणकोणत्या संध्या म्हणजे कॉमर्समध्ये ज्या संध्या आहेत तर तो BA नंतर तुम्ही ICW मध्ये चांगलं करिअर करू शकतात. आणि ICW मध्ये जर चांगलं तुम्हाला करता आलं तर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने पॅकेजेस त्या ठिकाणी मिळू शकतात. तर फॉर एक्झाम्पल ONGC सारख्या कंपनीज आहेत, त्यानंतर माझगाव डॉक सारख्या मोठमोठ्या ज्या महारत्न किंवा नवरत्न कंपन्या आहेत त्या ठिकाणी खूप चांगल्या तुम्हाला संध्या देखील आहेत. त्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला हे सांगेल की जेव्हा तुम्ही सायन्स करतात, इंजिनिअरिंग करतात, काही मेकॅनिकलमधून करतात, काही सिव्हिलमधून करतात, त्यानंतर तुम्ही सुद्धा BE नंतर तुम्ही गेट एक्झाम प्रिपेअर करू शकतात आणि गेट एक्झाम प्रिपेअर करून पुन्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन IITs मधून करू शकतात. आता बऱ्याच वेळेस काय होतं की IITला तुम्ही ग्रॅज्युएशन केलं नाही म्हणून याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला पुढे जाऊन IIT मध्ये जाता येणार नाही. तर तुम्ही जर इकडे BE तुम्ही IIT मधून नाही करू शकलात, एखाद्या साध्या कॉलेजला तुम्ही IIT मधून BE केलेलं असेल तर त्यानंतर तुम्ही IIT मध्ये जाऊ शकतात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी की तुमचं MTech जो आहे तर तो MTech तुम्हाला IIT मधून करता येऊ शकतो जर तुम्ही गेटमध्ये चांगले स्कोर केले तर. आता तुम्ही गेटची एक गोष्ट तुम्हाला सांगेल की जर तुम्ही गेटमध्ये चांगला स्कोर केला असेल तर गेटची एक संधी अशी आहे की गेटमधून जर तुम्ही क्वालिफाय करत आहात तर गेटमधून क्वालिफाय केल्यानंतर त्या स्कोरवर तुम्हाला ONGC, माझगाव डॉक, MSCB अशा चांगल्यातल्या चांगल्या संध्या तुम्हाला तिथे उपलब्ध होतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला डेप्युटी इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर ज्या आता मागे MSCBने काही एक्झाम्स न घेता गेटच्या स्कोरवर त्यांची रिक्रुटमेंट केली गेली किंवा ONGCने चांगल्या पद्धतीने रिक्रुटमेंट केली गेली. व्हेले किंवा महारत्न आणि नवरत्न ज्या कंपन्या आहेत ते तुम्हाला गेटच्या स्कोरवर घेत असतात. तर ही संधी तुम्हाला नक्की चांगल्या पद्धतीने मिळू शकते. आता मी तुम्हाला सांगतो की ही फील्ड फक्त सायन्ससाठी नव्हती, तर इथं कॉमर्सचे पण लोक येतात, अकाउंटंट्स येतात, ICWs येतात किंवा MBA HRs येतात. हे सगळे कॉमर्सचे मॅनेजमेंटचे जे सगळे ज्या गोष्टी आहेत. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही MBA केलं असेल तर तुम्हाला HR मॅनेजमेंटमधून चांगल्या कॉलेजमधून केलं असेल तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा संधी आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की मॅनेजमेंटच्या संधी आपल्याला कळत नाही आणि त्यामुळे की इथे आपण चूक करत असतो की मॅनेजमेंटच्या संधी आपण सोडून दिल्यानंतर काय होतं की मॅनेजमेंटमधून आता समजा तुम्ही कॉमर्स केलंय तर त्यानंतर सुद्धा तुम्ही MBA चांगल्या कॉलेजमधून करू शकतात. उदाहरणार्थ सांगायला गेलं तर पुणे युनिव्हर्सिटीची पुंबा कॉलेज जे आहे किंवा तुम्ही सिंहगड इन्स्टिट्यूट्समधून जर तुम्ही MBA केलं असेल तर त्या ठिकाणी त्या कॉलेजेस तुम्हाला निश्चितच प्लेस करतात. आणि त्यानंतर देखील जर तुमचं बिझनेस मॅनेजमेंटमधून ॲडमिनिस्ट्रेशन मधून जर बिझनेस मॅनेजमेंट केलं असेल तर बिझनेस मॅनेजमेंटमधून तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होतो. आता मॅक्सिमम टाइम काय काय आपण गोष्टी पाहूया की कुठे कुठे कोणकोणत्या आणि कसे कसे करिअर आपल्याला निवडायचे आहे. आता हा सगळा गोंधळ तुम्हाला मी मांडला की हे सगळं खूप मोठं मायाजाल आहे आणि या मायाजालमधून आपल्याला नेमकं करिअर काय, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की तुम्हाला A, B आणि C असे 3 प्रकारचे प्लॅन्स निश्चित करायचे आहेत. A प्लॅन मध्ये काय की जे तुम्ही करिअर निश्चित करत आहात ते, B प्लॅन मध्ये त्याच्या रिलेटेड काय आहे आणि C प्लॅन जो आहे तो आणखी त्याच्या रिलेटेड मध्ये काय काय येईल. मग त्या रिलेशन मध्ये कोणती गोष्ट येऊ शकते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं की जर तुम्ही इंजिनिअरिंग करत असाल आणि इंजिनिअरिंग करत असताना जर डिप्लोमा करू शकतात, हा झाला तुमचा B प्लॅन. आणि C प्लॅन जो आहे तर त्याच्या रिलेव्हंट चांगले कोर्सेस कोणते तुम्ही करू शकतात जे इंजिनिअरिंगशी चांगले रिलेव्हंट आहेत, म्हणजे त्याच्याने सुद्धा तुम्हाला तिथे त्या संध्या मिळू शकतात. आता मी हे सांगेल तुम्हाला की सायन्स बद्दल जर समजा तुमच्या इकडे मेडिकल फील्डमध्ये तुम्हाला नीटला स्कोर आला नाही, तुम्ही चांगले स्कोर करू शकले नाही, तुमचा MBBS ला नंबर लागला नाही,
तर तुम्ही निश्चितच BDS करू शकतात, किंवा BDS नाही करता आलं तर दुसरी गोष्ट म्हणजे BDS, समजा तुम्ही BDS कडे वळला नाही तर तुम्ही BAMS तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, B ऑप्शन आणि C ऑप्शन, तर तुम्ही BSc इन नर्सिंग सुद्धा करू शकतात, BSc इन एक्सरेज टेक्नॉलॉजीज मधून करू शकतात, BSc इन रेडिओलॉजी मधून करू शकतात. हे सगळ्या संध्या तुम्हाला आहेत. BSc इन MLT मधून करू शकतात, MSc MLT करू शकतात, किंवा MBBS हे पॅरामेडिकल सायन्स मधून सुद्धा तुम्ही करू शकतात. हे सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला जर आपण फक्त MBBS एवढं जर तुमचं ध्येय निश्चित केलेलं असेल तर MBBS ला जर नंबर लागला नाही मग पुढे काय, मग बऱ्याच वेळेस विद्यार्थी काय करतो, MBBS ला नंबर लागला नाही म्हणून मी अगदीच BSc ला ऍडमिशन घेऊ, ही चूक अजिबात करायची नाही. असं मी तुम्हाला सांगेल की ही चूक का करायची नाही, की यामध्ये तुम्ही अडचणीत येऊ शकतात. कारण तुमचं ध्येय काय आहे, ठरवलेलं MBBS आहे आणि करतात तुम्ही अगदी BSc आहे, मग त्यामध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट तिथे मिळत नाही. कारण तुम्ही नॉलेज त्या MBBS साठी तुम्ही प्रयत्न करत होतात, MBBS साठी प्रिपेअर करत होतात, आणि MBBS प्रिपेअर करत असताना आधीच तुम्ही BSc ला ऍडमिशन घेतल्यामुळे तुमचा इंटरेस्ट संपून जाईल. मग तसं न करता आपण जर MBBS ला नंबर लागला नाही तर आपल्याकडे दुसरी संधी आहे BDS करण्याची, BAMS करण्याची, BUMS करण्याची, फार्मसी करण्याची, नर्सिंग करण्याची. अदरवाईज रिलेव्हंट ज्या फील्ड आहेत MBBS इन पॅरामेडिकल्स मध्ये जाऊ शकतात, MD इन पॅरामेडिकल्स मधून तुम्ही करू शकतात. आणि आपण काय करतो, या वाटांकडे न बघता आपण डायरेक्टली फील्ड चेंज करून घेतो आणि म्हणून आपल्याला ह्या अडचणींचा सामना करावा लागतो. अरे यार मला इंटरेस्ट नव्हता आणि मी अचानक पद्धती करावा असं सुचत नाही, अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न माझ्या समोर बऱ्याच वेळेस येत. फक्त नुकसान होतं, ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट होतील असं मी सांगू शकत नाही. आणि 1-2% मग ज्याने स्वतःहून प्रयत्न केले असतील आणि त्यामुळे ते होऊन गेले असतील तर मी असं सांगेल आपली चूक होत असते. तर तसं न करता आपल्याला निश्चित आपलं करिअर कसं ठरवता येईल याकडे आपल्याला फोकस करायचा आहे. आणि मी तुम्हाला हे सांगेल की सायन्समध्ये खूप चांगल्या संधी आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही इंजिनिअरिंग करू शकला नाही तर तुमचं अजून सांगायचं म्हटलं तर सरफेस कोटिंग नावाचं एक चांगल्या पद्धतीचं फर्ग्युसन FC कॉलेज जे आहे या ठिकाणी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं जे कॉलेज आहे त्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये सरफेस कोटिंग नावाचा इंजिनिअरिंगचा एक चांगला पद्धतीचा कोर्स आहे, जेणेकरून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात संध्या तिथे उपलब्ध होतात. तुमच्या डायरेक्टली तुम्ही तिथे मोठमोठ्या इंडस्ट्रीजमध्ये प्लेस होतात. फॉर एक्झाम्पल आतापर्यंतचे त्या कॉलेजेसचे रेकॉर्ड असे राहिले आहेत की उदाहरणार्थ की ज्याला आपण म्हणूया की त्याचे रेकॉर्ड्स कसे राहिले आहेत तर फोक्सवॅगन सारख्या कंपन्या आहेत, मल्टीनॅशनल कंपन्या ज्या हुंडाई सारख्या कंपन्या आहेत, किंवा महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या ज्या इंडस्ट्रीज आहेत या ठिकाणी तुम्हाला पेंट टेक्नॉलॉजीज आणि सरफेस कोटिंग्स यामध्ये खूप चांगल्या संध्या तिथे तुमच्या याच्यामध्ये येतात. आणि दुसरं गोष्ट सांगायचं म्हटलं तर BSc इन ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर, त्याच्यानंतर फिशरी, त्याच्यानंतर ॲग्रीबायोटेक, त्याच्यानंतर होम सायन्स, एवढ्या संध्या तुम्हाला सायन्समधून उपलब्ध आहेत. आणि आपण त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी देखील तुमच्या चांगली संधी तिथे उपलब्ध करून देते. कारण या क्षेत्रातले लोक फार कमी आहेत फूड टेक्नॉलॉजीमध्ये, आणि खूप चांगल्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत या फूड टेक्नॉलॉजीमध्ये जास्तीत जास्त आहेत. कारण आता सध्या जास्तीत जास्त काम करणारे लोक फूड टेक्नॉलॉजीवर काम करणारे लोक तुम्हाला सापडतील. कारण कसं आहे की प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप होत आहेत. मग त्यामध्ये कोणकोणत्या जर सांगायचं म्हटलं तर फूड टेक्नॉलॉजीजमध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला प्रोसेस करून येतात, ज्या आपण खातो, म्हणजे जे रिफॉर्म्स करतो, ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स करून त्याच्यानंतर ज्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसेस करण्यासाठी फूड टेक्नॉलॉजी याचा वापर केला जातो. आणि हे शास्त्र आणि विशेषतः दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर आता सध्या शुगर फॅक्टरीज ज्या आहेत त्यामध्ये आपण काम करत नाही, तर जर म्हणायला गेलं तर इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस किंवा ज्याला आपण म्हणूया की दुग्ध व्यवसाय जे आहेत तर
त्यांच्याकडे जर फोकस केलं तर निश्चितच तो व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात आणू शकतो. त्यामध्ये मुंबई आरे कॉलनी जी आहे, जर 12वी नंतर जर तुम्हाला दुग्ध व्यवसायामध्ये इंटरेस्ट असेल तर निश्चितच आरे कॉलनीमध्ये 2 वर्षाचा डेअरी डिप्लोमा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला निश्चितच त्या ठिकाणी त्याचा फायदा होऊ शकतो. आणि विशेषतः जर सांगायचं म्हटलं तर या घटना काय काय आहे ह्याच्याकडे पण बघितलं पाहिजे. 12वी नंतर आपण हे सगळं करत असतो आणि नेमकं आपल्याला बऱ्याच वेळेस काय होतं की मिसगाईड झाल्यासारखं होतं, कारण आपण नंबर ऑफ थिंग्स आपल्या डोक्यात ठेवलेल्या असतात. नंबर ऑफ थिंग्स ज्या डोक्यात ठेवलेल्या असतात मग त्या कोणत्या आहेत की नाही तर त्याच्यामध्ये खूप चांगलं करिअर आहे तर मग मला ते निवडायचं आहे. म्हणजे त्याला कुठेतरी एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं पॅकेज मिळालं असेल किंवा खूप चांगले पैसे मिळाले असतील तर आपल्याला असं वाटतं की नाही मी त्याच्याकडे वळलो पाहिजे. तर असं न करता आपलं सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट काय आहे, आपण नेमकं काय केलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. माझी ॲबिलिटी काय काय माझ्या ॲबिलिटीज आहेत, मी माझ्या स्ट्रेंथ काय आहेत, विकनेस काय आहेत या ओळखल्या पाहिजेत आणि त्यानुसार आपण काम केलं पाहिजे. निश्चितच या गोष्टींचा आपल्याला फायदा होईल. आणि मी पुन्हा आर्ट्स फॅकल्टीकडे येईल की आर्ट्स फॅकल्टीने अजिबात नाराज होण्याचं काम नाही. आर्ट्स फॅकल्टीमध्ये सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या संध्या तिथे उपलब्ध आहेत. आर्ट्स फॅकल्टीमध्ये कोणकोणत्या संध्या उपलब्ध आहेत मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगेल की तुम्ही चांगले वृत्तनिवेदक होऊ शकतात, चांगले पॉलिटिकल ॲडवायझर होऊ शकतात, तुम्ही इकॉनॉमिस्ट चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत, परंतु फक्त आपला फोकस कुठे आहे किंवा आपलं काय चुकतं याकडे आपण बघितलं पाहिजे. आणि हिस्ट्रीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेल जर तुमचा विषय इतिहास असेल तर निश्चितच इतिहास या विषयामध्ये चांगलं करिअर तुमचं होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट हे सांगेल मी तुम्हाला की शेअर मार्केट जो आहे, बऱ्याच वेळेस काय होतं की शेअर मार्केट फक्त कॉमर्स फील्डचेच लोक करू शकतात असं नसून शेअर मार्केट हे प्रत्येकासाठी उपलब्ध आहे. जर त्याचं चांगल्यातलं चांगलं ज्ञान तुम्ही घेतलं तर निश्चितच तुम्ही शेअर मार्केटमध्ये चांगली गुंतवणूक करून 12वी नंतर सुद्धा तुम्ही त्याचे चांगले कोर्सेस जर तुम्ही केले तर निश्चितच त्याचं कॉमोडिटी मार्केट्स, बॉन्ड्स किंवा इतरत्र ज्या कॉमोडिटी मार्केट्स आहेत, इन्शुरन्स आहेत, फायनान्शियल असेट्स आहेत, यामध्ये काम केलं तर निश्चित त्यामध्ये खूप चांगला फायदा तुम्हाला तिथे मिळू शकतो. आणि मी तुम्हाला सांगेल की कुठलाही प्रकारचा कोर्स हा वाया जाणारा नाही आहे हे निश्चित बघितलं पाहिजे आपण. का तर कारण कसं आहे, एज्युकेशन हे कशासाठी आहे हे ओळखलं पाहिजे. एज्युकेशन हे प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याचं साधन आहे. आपण एज्युकेशन हे फक्त डिग्र्या मिळवण्यासाठी घेतलं असेल तर निश्चितच त्याचा फायदा होणार नाही तुम्हाला. तर हा फायदा करून घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. जर तुम्ही 12वी नंतर तुम्ही खुश झाले असणार असं मला वाटतं, तर खूप चांगल्या पद्धतीने आपलं सेशन झालं. तुम्ही चांगल्यातले चांगली प्रश्न देखील विचारलीत, तर मी खरंच महाराष्ट्र कट्टा याचे खरंच आभार मानेल की यांनी मला विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. आणि अशा संध्या जर उपलब्ध करून दिल्या तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मलाही पोचता येईल. त्यांच्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. आणि मी हे तुम्हाला सांगेल की या सगळ्या गोष्टींमध्ये एक विशेष सांगायचं राहिलं की आपण 12वी झाला आहात, हा 12वी हा अंतिम टप्पा नसून या पुढचा जो मोठा टप्पा जो आहे तो खूप मोठा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. आणि यानंतर आपल्याला कलाटणी देण्याचा हा बेस आहे आपला. आणि 12वी नंतर फक्त पर्सेंटेजवर विसंबून राहू नका, मला जास्त पर्सेंटेज मिळालेत म्हणून मी प्रत्येक प्रकारचं क्षेत्र व्यवस्थित करू शकतो, तर असं नाही आहे. तर आपला सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट जो आहे तो सब्जेक्ट ऑफ इंटरेस्ट डिपेंड करतो की आपल्याला निश्चित काय करायचं आहे मित्र. आणि अजिबात ज्याला आपण म्हणूया की अजिबात घाबरून न जाता, गोंधळून न जाता, विशेषतः जिग्नेश पाटील यांनी प्रश्न विचारला आहे की सर शेअर मार्केटसाठी माहिती द्या सर. तर मी निश्चित शेअर मार्केटसाठी एक स्पेशली फेसबुक लाईव्ह घेणार. शेअर मार्केट ज्यांना शेअर मार्केटबद्दल माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी एक विशेषतः मी निश्चितच एक स्पेशल सेशन घेऊ आपण. परंतु आज फक्त 12वी नंतर काय या मार्गदर्शनासाठी आपण आलो होतो. आणि यामुळे काय झालं की विद्यार्थ्यांना ज्या अडचणी आहेत त्यांनी निश्चित मला विचारल्या आहेत किंवा ते सॅटिस्फॅक्शन त्यांचं झालं असेल मी असं समजतो. आणि जर समजा काही तुम्हाला मदत लागली तर निश्चित तुम्ही माझा नंबर तुम्ही नोट करू शकतात की माझा नंबर जो आहे तो 8975